किती सुंदर. इथं खरबूज आहे, कळ्या बघा, चांदणीच्या कळ्या. आणि इथं खरबूज बघा झाडावरती किती छान असं मोठं व्हायला लागलेलं आहे. खरबूज आहे, किती सुंदर आहे झाडावरती. आणि इथं छोटासा लिंबू आहे. हे बघा, लिंबू लिंबू किती छान लिंबू, सुंदर असे लिंबू आहेत. चांदणीच्या कळ्या आहेत. झाडं पावसाने बघा, हे बघा घेवड्याचा वेल समस्त खाली चाललेला आहे. किती सुंदर असा घेवड्याचा वेल आहे, छान असा कॅरी बॅगमध्ये लावलेला आहे. बघा किती सुंदर. आणि इथं झेंडूचं झाड जागा असल्यामुळे दुसऱ्या कुंडीमध्ये होतं, ते आता याच्यामध्ये लावून घेतलेलं आहे. कारण याच्यामध्ये जागा भरपूर आहे, त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये लावलं आहे. झेंडूचं झाड आहे ते. आणि डाळिंब बघा कशी लोंबकळायला लागलेत खाली. आणि इकडं वेल, घेवड्याचा वेल असा कुणीकडे बी पसरायला लागला. चला, किती छान आहे घेवड्याचा वेल. किती सुंदर असे डाळिंब बघा, किती सुंदर अशा कळ्या, मस्त छान असे मोगऱ्याचे फुलं बघा, किती सुंदर असे मोठे मोठे आहेत. गणेश वेल आहे इथं. आणि काकडी आहे बघा, काकड्या किती मोठ्या व्हायला लागल्यात. चिनी गुलाब. आणि इथं चांदणीचं झाड आहे बघा, त्याला फुलं बघा, किती सुंदर असे फुलं बघा, मस्त छान आहे. हे कलिंगडाचा वेल या कुंडीमध्ये उगवलेला, आता त्याला काढून मी खाली लावलेला आहे. कारण त्याला कलिंगड छान असे मोठ्या साईजचे कलिंगड व्हायला लागलेत, त्याच्यामुळं आहे ना मी त्याला खाली लावून घेतला आहे. आणि हे द्राक्षाचा वेल आहे, असा छान वाढलेला आहे. आणि लिंबूचं पण झाड आहे त्याच्यामध्ये. हे बघा द्राक्षाचा वेल किती छान इकडं चाललेला आहे, त्याला आपण इकडं वळवूया. असं छान द्राक्षाचा वेल आहे. तर काकडीचा वेल आहे, गणेश वेल आहे. आणि इथं चिनी गुलाब बघा, 2-3 कलरचं चिनी गुलाब आहे. आणि गणेश वेल किती सुंदर असा, मस्त छान असा सुंदर दिसतोय. झाडं बघा किती पावसाने छान. इथं पण बघा झेंडूचं झाड, झेंडूचे झाडं बघा किती सुंदर वाढलेत. मस्त पावसाने झेंडूची झाडं मस्त असे सुंदर झालेत बघा. आणि इथं पारिजातची फुले बघा किती सुंदर असे मोठे होत आहेत बघा. नाहीतर छोटी साईज असती, किती छोटी साईज असती. आणि आता पाऊस पडल्यामुळे पारिजातचे फुलं बघा किती सुंदर असे फुलं आहेत, वाढतात मोठे मोठे. आणि घेवड्याचा वेल तर काय सांगायच नको, कुठं बी लागलाय पळायला. घेवड्याचा वेल. आणि झाडं बघा किती सुंदर दिसत आहेत. आणि हे पांढरं गुलाब आहे बघा. इथं कळ्या तर किती सुंदर अशा मोठ्या व्हायला लागलेत, छान अशा कळ्या पण आहेत. पांढरे गुलाबाची भरपूर आहेत, पण त्याला खात नसल्यामुळे झाडं आता त्यांना खात द्यावं लागेल. कारण काही पाऊस पडतोय छान असा. आणि वांग्याचं झाड तर बघा किती मोठंच व्हायच लागले. आता वांगे तर आपण ह्याचे सगळे तोडलेले आहेत, पण एक चुकून राहिलेलं आहे, ते पण मोठं होते. तर चुकून राहिले बघा वांग, ते आता मोठं होणार एक. आणि फुलं पण आहेत वांग्याला, आता फुलं भरपूर लागलेत. आता भरपूर अजून वांगे छान येतील बघा. फुलं बघा किती सुंदर असे फुलं लागायला चालू आहेत वांग्याला. आणि कढीपत्ता बघा किती सुंदर असा कढीपत्ता आहे. कढीपत्ता छान आहे. आणि इथं घेवड्याच्या शेंगा पण लागलेल्या आहेत, फुलं लागलेले छान असे घेवड्याच्या शेंगा आहेत. आणि इथं पेरूचं झाड आहे आपलं बघा, त्याला पेरू पण
भरपूर लागायला चालू आहेत आपले. हे बघा, उन्हाळ्यामध्ये पूर्ण झाड असं वाळलेलं होतं, आता किती मोठं झालंय. आणि इथं कलिंगड आहे, बघू आता काढायचं आहे त्याला. काढून घेऊया, बघू पिकलंय का. थोड्या वेळाने काढू. नंतर छान असे झाडं बघा किती सुंदर आहे. आणि इथं भोपळ्याचा वेल आहे, इकडं कुंडीमध्ये लावलेला आहे, पण इकडं आला आहे. आणि तुम्हाला मी दाखवते बघा, भोपळा लागायला लागलाय त्याला. भोपळा सुंदर होता, बघू येतोय का, मोठा होतोय का. वेल तर खूपच पसरलेला आहे, लांबपर्यंत आहे. हे भोपळ्याचं फूल बघू, भोपळ्याचं फूल बघा, ते सुंदर असं भोपळ्याचं फूल आहे. छान भोपळ्याचं फूल बघा, सुंदर असं आहे. चांदणीची फुलं बघा, ती छान आहे. चांदणीचे फुलं, सुंदर असे चांदणीचे फुलं आहेत. आणि हे काय म्हणतात त्याला, आठवत नाही, जाऊ दे. हे कुंडी पाण्याने पावसाच्या भरली होती, आता आपण त्याच्यामधलं पाणी कमी करून घेतलेलं आहे, नाहीतर झाड आपलं सडून गेलं असतं. त्याच्यामुळं त्याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि सुंदर बघा, आता झाड आपलं छान असं आहे. सुंदर असे बघा, इथं पण फुलं आहे भोपळ्याचे, ते पण घेऊया आपण. हे भोपळ्याचे फुले बघा किती सुंदर आहेत. भोपळ्याचा वेल, फुले भोपळ्याची फुलं. आणि हेचं नाव विसरले परत. आता कळ्या बघा किती सुंदर आहे. छान अशा सुंदर कळ्या आणि फुलं आहेत बघा, किती छान आहे. अशी झाडं सुंदर असे मस्त झाडं आहेत बघा, किती छान, मस्त मस्त. इथं आपल्याला कारलं तोडायचं आहे. आता कारलं छान तोडून जे आपल्याला भाजी करायची आहे बघा. इथं कारले आहेत, ते आपण कारले तोडूया बघा. हे कारले आहेत, 2-4 कारले आहेत, ते आता आपण तोडून घेऊया भाजीसाठी बघा. इथं आपलं हे 4-5 कारले निघलेत. आणि हे कलिंगड बघा खराब होऊन चाललं होतं, आतून छान असं लाल आहे बघा. मी फोडलं आहे, खराब होऊन चाललेलं, त्याच्यामुळं काढलं आहे. आणि 3 भोपळ्याचे फुलं आहेत, याची मला करायची आहे भजी बघा. सुंदर असं काढलं आहे मी बघा, किती छान असं मस्त वाटतंय. अजून एक कलिंगड आहे, त्याला पण आपल्याला काढायचं आहे. ते आपलं दुसरं कलिंगड होतं, छोटंसंच आहे, पण बघा काढलं आहे. पिकलंय का नाही माहीत नाही, त्याला आपण नंतर बघूया. हे बघा किती छान असं कलिंगड. सुंदर. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.